आता आपण बघूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मावळच्या पवना धरणाचा पाणीसाठा 36.32%वर। लोणावळा घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ। पुणे म्हाडाची लवकरच दुसरी सोडत काढली जाणार। काल पुणे म्हाडाची 4850 घरांची संगणकीय सोडत। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती। पुणे शहरातील वाहतुकीचा वेग वाढणार। मुख्य 32 रस्त्यांवर वाहनं लावण्याचं व्यवस्थापन। वाहतूक नियंत्रण साधनं चौक सुधारण्याचे उपक्रम। वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून संयुक्तरित्या प्रयत्न सुरू। पुण्यातील 10 महापालिका उद्यानांमधील प्रवेश शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर। शुल्कापोटी मिळणारं उत्पन्न तुटपुंज असल्यानं शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव। खंडणीसाठी शेअर बाजारातील दलालाचं अपहरण। येरवडा पोलिसांनी दलालाची अमरावतीमधून केली सुटका। शेअर बाजारात तोटा झाल्यानं आरोपीनं केलं होतं अपहरण। पोलिसांकडून 3 आरोपींना अटक। शुल्क माफी देण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाचे आदेश। केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना 100% शुल्क माफी। बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांवर कारवाईची मागणी। पूजा खेडकर प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक। विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तक्रार।